गुड आफ्टरनून फ्रेंड्स. लक्ष द्या. आता आपण ऍटॉमिक मास बघितलं. ऍटॉमिक मास एकदम शॉर्टकट मध्ये बघितलं होतं आपण मागच्या लेक्चर मध्ये. आता या लेक्चर मध्ये ऍटॉमिक मास जे आहे ते एकदम सरळ आणि सोप्या पद्धतीमध्ये ऍटॉमिक मास म्हणजे काय, ऍटॉमिक मासची बेसिक कन्सेप्ट हे कशी आहे हे आज आपण पाहणार आहोत. ऍटॉमिक मास मध्ये तुम्हाला वाचताना किंवा पाहताना थोडासा प्रॉब्लेम गेला असेल, कारण आपण डाल्टन थिअरी बघितली होती. डाल्टन थिअरीला जास्त वेळ दिल्या कारणानं ऍटॉमिक मास या कन्सेप्ट साठी आपल्याजवळ टाइम कमी होता. आता आज आपण ब्रीफली म्हणजे एकदम खोलवर ऍटॉमिक मास म्हणजे काय असते हे पाहणार. आता पहा ऍटॉमिक मास. ऍटॉमिक मास पाहत असताना ऍटॉमिक मास ऍटॉमिक मास पाहत असताना पहिल्या तर शब्दाला ऍटॉमिक म्हणजे ऍटम. आता ऍटमला जर ऍटॉमिक मासच्या कन्सेप्ट नुसार पाहिलं तर ऍटम म्हणजे काय बघा. व्हॉट इज मीन बाय ऍटम. फर्स्ट पॉइंट, व्हॉट इज मीन बाय ऍटम. तर ऍटमला आपण थोडस ब्रीफली म्हणजे एकदम आतमध्ये जाऊन डिस्कस करू. पहा व्हॉट इज मीन बाय ऍटम. द atom is a smallest particle of matter that take part in chemical reaction and does not loses their identity. हे झाली ऍटमची ऍक्च्युअल डेफिनेशन अकॉर्डिंग टू ऍटॉमिक नंबर. ऍटॉमिक मास. आता ऍटॉमिक मास बघत असताना ऍटमची डेफिनेशन या प्रकारे तयार केली. आता बघा द ऍटम इज द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ मॅटर. हे आपलं झालेलंच आहे. दॅट टेक पार्ट इन द केमिकल रिएक्शन. ते केमिकल रिएक्शन मध्ये टेक पार्ट करतात. नंतर इन द केमिकल रिएक्शन अँड डज नॉट लुजेस देअर आयडेंटिटी. तुम्हाला माहित असेल हायड्रोजनचा ऍटम प्लस ऑक्सिजनचा ऍटम गिव्ज वॉटर. साऱ्या जगाला माहित आहे. हायड्रोजन ऑक्सिजन सोबत जर प्रिपेअर झालं म्हणजे रिएक्शन झाली तर वॉटर भेटते. पूर्ण जगालाच माहित आहे. म्हणजे H2 प्लस हाफ O2 गिव्स H2. आता हा लुजेस देअर आयडेंटिटी, डज नॉट लुजेस देअर आयडेंटिटी हा पॉइंट आपण क्लिअर करून राहिलो. कोणता? डज नॉट लुजेस देअर आयडेंटिटी. आता या साईडनं हायड्रोजनचे दोन ऍटम्स आहेत, या साईडनं नायट्रोजनचे दोन ऍटम आले का तिचे? नाही. म्हणजे या साईडनंही हायड्रोजनच आहे आणि या साईडनं सुद्धा काय आहे? हायड्रोजनच आहे. म्हणजे ऍटमनं, या हायड्रोजन ऍटमनं त्याची आयडेंटिटी लूज केली का? नाही. मग त्याच प्रकारे हा पार्ट आहे टेक पार्ट इन द केमिकल रिएक्शन अँड डज नॉट लुजेस देअर आयडेंटिटी. म्हणजे रिएक्टंट मध्ये जे कन्सेप्ट आहेत, जो ऍटम आहे तोच प्रोडक्ट मध्ये आहे, म्हणून हा पॉइंट आला डज नॉट लुजेस देअर आयडेंटिटी. सेकंड आहे की ऍटम डज नॉट एक्झिस्ट इन डिपेंडंटली. इंडिपेंडेंटली ऍटम एक्झिस्ट होत नाही. का बरं? इंडिपेंडेंटली ऍटम एक्झिस्ट नाही म्हणजे एक ऍटम कधीच केमिकल रिएक्शन मध्ये एक्झिस्ट होत नाही. हायड्रोजन पा H2 आहे, ऑक्सिजन पा O2 आहे. तुमच्या मनात प्रश्न आले की सर लोखंडाचा Fe असते,
मग हा तर एकटाच आहे, हा तर एकटाच आहे, परंतु हे आहे आयरन म्हणजे लोखंड. तुम्ही लोखंडाचा मॉलिक्यूल लोखंडाचा ऍटम म्हणून राहिले की लोखंडाचा ब्लॉक म्हणून राहिले ते सांगा. जर तुम्ही ब्लॉक घेतला तर त्या ब्लॉक मध्ये किती ऍटम असतात हे तुम्हालाही माहित आहे, कारण Fe हा ऍटम नसून हा एक ब्लॉक आहे. आयरन इज अ ब्लॉक, इट इज नॉट अ वन ऍटम, इट इज अ मिक्सचर ऑफ मेनी ऍटम्स. मग तो या दोन ऍटम पेक्षाही खूप मोठे ऍटम त्यामध्ये प्रेझेंट आहेत, कारण तो एक ब्लॉक आहे. काय आहे तो? ब्लॉक. आता अशा प्रकारे हे झालं ऍटमची डेफिनेशन की ऍटम डज नॉट एक्झिस्ट इंडिपेंडेंटली. ऍटम हा एकटा कधीच रिएक्शन मध्ये किंवा कुठेही आढळत नाही. पण नंतर ऍटमला डज नॉट लूज देअर आयडेंटिटी इन द केमिकल रिएक्शन. केमिकल रिएक्शन मध्ये ऍटम त्याची आयडेंटिटी लूज करत नाही. आता बघा सेकंड कंटेन आहे आपला मॉलिक्यूल. हा सुद्धा सेम डेफिनेशन येणार. द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ मॅटर एक्झिस्ट डिपेंडंटली. इंडिपेंडंटली म्हणजे हा इंडिपेंडंटली असते. मॉलिक्यूल म्हणजे दोन किंवा दोनपेक्षा जास्त कंपाऊंड, दोन किंवा दोनपेक्षा जास्त ऍटम, त्याला आपण मॉलिक्यूल म्हणतो. हा इंडिपेंडेंटली एक्झिस्ट असतो. ऍटम इंडिपेंडेंटली एक्झिस्ट नसतो. मॉलिक्यूल इंडिपेंडेंटली एक्झिस्ट असतो. ह्या दोन कन्सेप्ट लक्षात ठेवा. आता याच्यावरून आपण पाहून राहिलो ऍटमिक मास. व्हॉट इज मीन बाय ऍटमिक मास. आता ऍटमिक मास म्हणजे काय? ऍटमिक मास हा जो कन्सेप्ट आहे हा ब्रीफली समजून घेणं मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे. ऍटमिक मास 99% लोकांना ऍटमिक मास म्हणजे काय ते समजत नाही. तुम्ही त्या 99 मध्ये राहणार नाही. आज नंतर तुम्ही त्या 1% मोडले जाणार. ऍटमिक मास म्हणजे काय पाहता. ऍटमिक मास म्हणजे कसं की 1860च्या जवळपास म्हणजे 1860 या कालावधीच्या आसपास या ऍटमिक मासचा शोध लागला. ऍटमिक मास म्हणजे काय हे साऱ्या जगाला माहित पडलं. आता कसं आहे की या 200 वर्षा अगोदर किंवा 200 जवळपास वर्षा अगोदर असं काही स्पेसिफिक युनिट किंवा स्पेसिफिक असे ऍपॅरेटस नव्हते की ज्यामुळे आपण ऍटमिक मास डिस्कस करू. मग त्यांनी काय केलं? त्यांनी एक जुगाड केलं. काय केलं? जुगाड. आता जुगाड कसं? जे फिजिक्स मध्ये जुगाड वापरलं तेच केमिस्ट्री मध्ये वापरलं. आता फिजिक्स इज द ब्रांच ऑफ सायन्स आणि केमिस्ट्री इज द ऑल्सो ब्रांच ऑफ सायन्स. मग काय जुगाड केलं? समजा आता त्यांनी एक असं ब्लॉक घेतला, एक असा सर्कल घेतला आणि त्या सर्कलला त्यांनी म्हटलं 1 kg किंवा एक असा गोळा घेतला, त्या गोळाला त्यांनी काय म्हटलं? 1 kg. एक जुगाड. काय म्हटलं? 1 kg. आता त्याने काय केलं? समजा एखाद्या ब्लॉकचं त्यांना वजन काढायचं आहे. एखाद्या ब्लॉकचं त्यांना वजन काढायचं आहे. नॉर्मल समजून राहिलो आपण. ऍटमिक मास नंतर होऊ. फक्त त्यांनी जुगाड टेक्नॉलॉजी कशी वापरली ते सांगतो. जुगाड टेक्नॉलॉजी पहा. याने काय केलं? एक बॅलन्स वर एक ठोकळा घेतला आणि एका ठोकळ्यावर त्यांनी इकडून असं बॅलन्सवर ठोकळा घेतलाय. आता इथं काय केलं त्यांनी? इथं असं एक हा जो गोल आहे हा एक गोल ठेवून समजा यांनी असे 20 गोल ठेवले. किती गोल ठेवले? 20. आणि हा काय आहे? 20 बॉल. 20 बॉल ठेवले.
नंतर काय घेतलं यांनी, नंतर एखादा अजून ऑब्जेक्ट घेतला, त्या ठिकाणी त्यांनी काय म्हटलं की हे आहे 50 बॉल, त्याचं वजन किती आहे 50 बॉल, किती आहे 50 बॉल. आणि नंतर त्यांनी काय घेतलं की एखादा वाघ ठेवला त्याच्यावर, किंवा एखादा काय बैल ठेवला, त्या बैलाचं मास त्यांनी घेतलं की 100 बॉल्स, 100 बॉल्स. आता त्याला काय वाटलं, त्याला वाटलं की काही ना काही आपण हे बॉल 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 थोडस ऑड वाटते. मग या बॉलला जर आपण एखादं युनिट केलं तर, या बॉलला जर आपण एखादं युनिट केलं तर मग काय झालं की या बॉलच्या ठिकाणी त्यांनी काय केलं, त्या बॉलच्या ठिकाणी यांनी केजी हे युनिट लावलं, केजी, केजी. आणि म्हणून या ब्लॉकचं वजन 20 केजी, या दुसऱ्या ऑब्जेक्टचं 50 केजी आणि बैलाचं वजन म्हणजे ऑक्सचं वजन 100 केजी असं. म्हणजे अशा प्रकारे युनिटची निर्मिती झाली. त्यांनी समजलं की हा जो बॉल आहे हा 1 केजीचा आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायला. एक स्टँडर्ड क्वांटिटी घेतली 1 केजी. तो सिलेंडर म्हटल्यापेक्षा आपण बॉल घेऊ. बॉल, तो जो बॉल आहे तो बॉल किती केजीचा आहे 1 केजीचा आहे. किती केजीचा आहे 1 केजी, हेच त्यांनी मानलं. आता युनिट केजी म्हणजे काय, केजी म्हणजे काय कोणालाच माहित नाही केजी म्हणजे काय. परंतु या केजी खूप मोठे रहस्यमय कथा आहे अशी की केजी कसा आला. 1 केजी, 1 केजी म्हणजे काय, इट इज द युनिट ऑफ मास, इट इज द युनिट ऑफ मास. पण ते कसं आलं, ते अशा पद्धतीनं आलं की एक फक्त असं एक क्वांटिटी घेतली की हे एवढं आहे, हे एवढं आहे. जसं लहानपणी तुमचं नाव ठेवलं की याला अभिजित म्हणायचं, मग हा अभिजितच आहे, मग सारा लोक याला अभिजित 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 म्हणतात. मग तशा प्रकारे याला 1 केजी म्हणायचं, याला 1 केजी म्हणायचं, सारे लोक काय म्हणतील, हा 1 केजी, हा 1 केजी, हा 1 केजी. मग अशा प्रकारे हे युनिट लक्षात ठेवलं पाहिजे. 1 केजी काय ठेवलं 1 केजी. मग सेम कंडिशन अशा बाबतीत घेतलं. यांनी काय केलं, यांनी एक स्टँडर्ड ऍटम ठेवला. जसा आपण एक केजी ठेवता की तशा प्रकारे त्यांनी एक स्टँडर्ड ऍटम ठेवला की एक स्टँडर्ड ऍटम घेतला. जसा आपण 1 बॉल घेतला होता, मग स्टँडर्ड ऍटम ठेवला. एक कोणता ऍटम ठेवला, तो स्टँडर्ड ऍटम तो ठेवला C12 कार्बन ऍटम. आता C12 कार्बन ऍटम म्हणजे काय, C12 म्हणजे हा आहे कार्बनचा आयसोटोप. काय आहे हा कार्बनचा आयसोटोप. यांनी काय केलं, C12 कार्बन ऍटम घेतला म्हणजे हा ठेवला यांनी एक स्टँडर्ड ऍटम. मग यांनी कंपॅरिझन केली, स्टँडर्ड ऍटम हा ठेवला यांनी आणि याला 1/12 न डिवाइड केलं. 1/12 इंटू मास ऑफ C12 कार्बन ऍटम. 1/12 इंटू मास ऑफ C12 कार्बन ऍटम. ज्याप्रमाणे आपण 1 बॉल 2 बॉल जो बॉल खेळताना आपण स्टँडर्ड युनिट म्हणजे असं मानलं होतं की हा बॉल आहे, त्याप्रमाणे ना मास ऑफ C12 कार्बन ऍटम ठेवला म्हणजे 1/12 इंटू मास ऑफ C12 कार्बन ऍटम. कारण त्यावेळेस हायड्रोजन म्हणा किंवा नायट्रोजन म्हणा किंवा ऑक्सिजन म्हणा किंवा सोडियम म्हणा, यांच्या एका ऍटमचं मास काढणं खूप डिफिकल्ट होतं. मग त्यांनी काय केलं, एक स्टँडर्ड ऍटम घेतला C12, त्याला 1/12 न डिवाइड केलं म्हणजे मल्टिप्लाय केलं 1/12 न, तर आपल्याला याचं मास करता. मग काय केलं यांनी, मग मास ऑफ हायड्रोजन ऍटम, मास ऑफ हायड्रोजन ऍटम इक्वल टू 1 इंटू 1/12 इंटू मास ऑफ C12 कार्बन ऍटम. जमलं. नंतर मास ऑफ
mass of one. Mass of one किती नायट्रोजन एटम. नायट्रोजन एटम इक्वल टू नायट्रोजनचा किती आहे 14. 14 times the 112 into mass of C12 carbon atom. जमलं. नंतर mass of one oxygen atom equal to 16 times 1/12 into mass of C12 carbon atom. नंतर काय केलं यांनी mass of one sodium atom equal to 23 experimentally 1/12 into mass of C12 carbon atom. मग काय केलं यांनी मग आता प्रत्येक वेळा ही टर्म जी आहे ही टर्म आपल्याला लिहायला लागून जाईल. आणि आपण मॉडर्न लोक एवढं मोठं लिहिणं आपल्या पहिले जीवावर येते. एवढं मोठं लिहिणं आपल्या पहिलेच जीवावर येते. मग ज्याप्रमाणे आपण बॉलच्या ठिकाणी केजी घेतलं होतं त्याच ठिकाणी याला आपण एखादं युनिट देऊ. आता हे ऍटॉमिक मास आहे म्हणून या टर्मला आपण ऍटोमिक मास युनिट असं म्हटलं. काय म्हटलं आपण या पूर्ण टर्मला काय म्हटलं ऍटॉमिक मास युनिट. दॅट इज अवर AMU. दॅट इज अवर AMU. म्हणजे देअरफोर आता याचा हायड्रोजनचा मास 1 AMU. मास ऑफ हायड्रोजन नंतर मास ऑफ हायड्रोजन इक्वल टू 1 AMU. कारण या पूर्ण टर्मला आपण काय म्हटलं ऍटॉमिक मास युनिट. कारण आपण ज्या अर्थी बॉल या बॉलला हा बॉल 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 लिहिला होता आपण त्या ठिकाणी काय घेतला आपण केजी. मग त्याच ठिकाणी आता त्याचप्रमाणे 1/12 इंटू मास ऑफ द C12 कार्बन ऍटम या ठिकाणी आपण काय घेतलं ऍटॉमिक मास युनिट. आणि म्हणून मास ऑफ हायड्रोजन इक्वल टू 1 AMU. मास ऑफ नायट्रोजन एटम इक्वल टू 14 AMU. मास ऑफ ऑक्सिजन इक्वल टू 16 AMU. आणि मास ऑफ सोडियम एटम इक्वल टू 23 AMU. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की सर 1, 14, 16 आणि 23 हे कसे काय घेतले तुम्ही. आता पहिल्यांदा आपण हे लक्षात घेऊ नंतरच त्याचा लोड नाही आहे हे तुम्हाला सांगतोच मी. 1 AMU, 14 AMU, 16 AMU, 23 AMU. म्हणजे 1 AMU आपण काय ठेवलं 1/12 इंटू मास ऑफ C12 कार्बन ऍटम. आणि अशा पद्धतीनं हा फॉर्म्युला उदयास आला म्हणजे तयार झाला. 1 AMU इक्वल टू 1/12 इंटू मास ऑफ C12 कार्बन ऍटम. 1/12 इंटू मास ऑफ C12 कार्बन ऍटम. आता तुमच्या मनात असे प्रश्न आले असतील की सर ते 14, 1, 16 नंतर 23 हे बाब तुम्ही कसे घेतले. हा आता आम्हाला हे समजलं म्हणा सर की या टर्मला ही टर्म काय एक स्टँडर्ड ऍटमची टर्म आहे. या स्टँडर्ड ऍटमला आपण ऍटॉमिक मास युनिट म्हणतो सर ठीक आहे तुमचं. परंतु त्याच्या समोर जे 1, 14, 16, 23 हे टर्म कशा आल्या ह्या टर्म कशा आल्या. आता लक्ष द्या ऍटॉमिक मास ज्या वेळेस तुम्ही 8, 9, 10 मध्ये पाहिलं होतं. ऍटॉमिक मास ज्या वेळेस तुम्ही 8, 9, 10 मध्ये पाहिलं होतं त्यावेळेस तुम्ही एक कन्सेप्ट पाहिलीशी. म्हणजे जर तुम्हाला ऍटॉमिक मास म्हणजे आतापर्यंत तुमच्या माइंड मध्ये हा कॉन्सेप्ट होता
ऍटॉमिक मास म्हणजे मास ऑफ ऍटम. मास ऑफ ऍटम हा कन्सेप्ट होता. आता ऍटम मध्ये किती कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल असतात, म्हणजे किती पार्टिकल त्या ऍटम मध्ये प्रेझेंट असतात? 3. कोणकोणते? इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. आता हे 3 प्रकारचं आहे, म्हणजे या 3 एलिमेंटचं जर आपण मास काढलं म्हणजे ते ऍटमचं मास. म्हणजे देअरफॉर ऍटॉमिक मास, ऍटॉमिक मास इक्वल टू मास ऑफ प्रोटॉन प्लस मास ऑफ न्यूट्रॉन आणि प्लस मास ऑफ इलेक्ट्रॉन. या तिघांची बेरीज केली म्हणजे तुम्हाला ऍटॉमिक मास भेटते. जनरली आपल्या माइंडने जर विचार केला ऍटम आहे त्या ऍटमचं मास काढायचं आहे, म्हणजे मास ऑफ प्रोटॉन प्लस मास ऑफ इलेक्ट्रॉन प्लस मास ऑफ न्यूट्रॉन. आता जर आपण कंपॅरिझन पाहिलं किंवा आपण ज्यावेळेस प्रॉपर्टीज पाहिल्या इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉनच्या, त्यावेळेस आपल्या लक्षात काय आलं होतं? आपल्या लक्षात आलं होतं की मास ऑफ इलेक्ट्रॉन हे खूप कमी आहे ऍज कम्पेअर टू मास ऑफ प्रोटॉन अँड मास ऑफ न्यूट्रॉन. म्हणजे जवळपास जर कॅल्क्युलेशन केलं आपण तुमच्या माहितीसाठी, जवळपास कॅल्क्युलेशन केलं तर 1840 टाइम्स, किती? 1840 टाइम्स मास ऑफ इलेक्ट्रॉन लहान आहे ऍज कम्पेअर टू मास ऑफ प्रोटॉन. म्हणजे ज्यावेळेस आपण 1840 एवढे इलेक्ट्रॉनचं मास घेऊ त्यावेळेस आपल्याला 1 प्रोटॉनचं मास मिळणार. हे कन्सेप्ट लक्षात ठेवा. एवढं कमी आहे इलेक्ट्रॉनचं मास, एवढं कमी आहे. एवढं म्हणजे जर आपण मास घेतलं किती इलेक्ट्रॉनचं? 1840 म्हणजे जवळपास 2000 इलेक्ट्रॉनचं मास हे एका प्रोटॉनच्या मास एवढा आहे. आणि म्हणून ऍटॉमिक मास मध्ये मास ऑफ इलेक्ट्रॉन हे घेत नाहीत, कारण ते खूपच लहान आहे. याच्या कंपॅरिझन किती लहान आहे? खूपच. आता जर आपण इलेक्ट्रॉनचं मास जर पाहिलं, मास ऑफ इलेक्ट्रॉन, तर लक्ष द्या मला याचं किती आहे? याचं आहे 1800, याचं आहे मास 1 घेतलं, याचे मास न्यूट्रॉनचं 1 येणार. मग या इलेक्ट्रॉनचं मास ऍज कम्पेअर टू 1 किती? 1/1840. म्हणजे किती येणार? 0.00000, म्हणजे ऍज कम्पेअर टू 0. आणि म्हणून फक्त आपल्याला ऍटॉमिक मास कॅल्क्युलेट करत असताना फक्त 2च गोष्टीचं मास घ्यावं लागते, ते म्हणजे मास ऑफ प्रोटॉन आणि मास ऑफ न्यूट्रॉन. मास ऑफ प्रोटॉन आणि मास ऑफ न्यूट्रॉन. आणि जेवढे इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतील आणि जेवढे प्रोटॉन प्रेझेंट असतील त्याचं मास. म्हणजे याच्यामध्ये हायड्रोजन मध्ये न्यूट्रॉन 0 आहे, प्रोटॉन 1 आहे, म्हणून हा 1. मास ऑफ नायट्रोजन मध्ये 7 प्रोटॉन आहेत आणि 7 न्यूट्रॉन आहेत, म्हणजे 14. मास ऑफ ऑक्सिजन मध्ये 8 इलेक्ट्रॉन आहेत आणि 8 प्रोटॉन आहेत आणि 8 न्यूट्रॉन आहेत, म्हणून हे 16. मास ऑफ सोडियम ऍटम याच्यामध्ये 11 न्यूट्रॉन आणि 12 प्रोटॉन असे आहे. म्हणजे यासाठी तुम्हाला ही कन्सेप्ट समजणं आवश्यक आहे. ऍटॉमिक मास म्हणजे मास ऑफ ऍटम. मास ऑफ ऍटम म्हणजे मास ऑफ प्रोटॉन प्लस मास ऑफ न्यूट्रॉन प्लस मास ऑफ इलेक्ट्रॉन. परंतु जर आपण एक्सपेरिमेंट केला तर इलेक्ट्रॉनचं मास जे आहे ते ऍज कम्पेअर टू प्रोटॉन आणि ऍज कम्पेअर टू सेम न्यूट्रॉन याच्यापेक्षा 1840 टाइम लहान आहे. म्हणजे अप्रॉक्सिमेटली 2000 टाइम्स 2000 टाइम्स smaller than that of the mass of proton
ऑर मास ऑफ न्यूट्रॉन. म्हणजे न्यूट्रॉनचा मास आणि प्रोटॉनचा मास जर कम्पॅरिझन केलं कोणाच्या मास सोबत, इलेक्ट्रॉनच्या, तर 1840 टाइम्स ते लहान आहे. आणि देअरफॉर आपण हे इथं 1, 14, 16, 23 हे घेतलेलं आहे. आता अशा प्रकारे हे 1 AMU इक्वल टू 1/12 इंटू मास ऑफ C12 कार्बन ऍटम अस्तित्वात हा फॉर्म्युला आला. जे आपण घेतलं होतं पहिले स्टँडर्ड ऍटम, त्याला आपण एक युनिट दिलं. जसं आपण केजी म्हटलं होतं. जसं तुमचं लहानपणी नाव ठेवतात, तुम्हाला नाव असते काय, बाबू, पिंटू, गोल्या, मुन्या असं म्हणतात लहानपणी. आपण 12 दिवस झाल्यावर, बारसं पाण्यात टाकल्यावर काय होते, कुर्र, अभिजित, कुर्र, शांतनू असं म्हणतात. मग तशा प्रकारे हे 1 kg, 14 kg, 17 kg म्हणतो की नाही आपण, मग हे केजी एक अस्तित्व आलं, युनिट आलं. मग तशा प्रकारे स्टँडर्ड ऍटम घेतला 1/12 इंटू C12 कार्बन ऍटम. आता एवढं मोठं नाव अभिजित, अजून अलग नाव आहे अभिजित किशोर, अजून अमित है ना. मग आता आपण ऐदी लोक आहोत, एवढं मोठं लिहिलं नाही आपल्याला, अभिजित, अमित, किशोर. मग आपण शॉर्ट म्हणतो अभ्या, किशा, अजून अम्या. अशा प्रकारे मग या पूर्ण याचं कन्व्हर्शन आपण कशामध्ये केलं, AMU. कशामध्ये केलं, AMU. शॉर्टकट ऍटॉमिक मास युनिट, त्याला शॉर्टकट ऍटॉमिकचा A, मासचा M आणि युनिटचा U, AMU. आणि 1 AMU म्हणजे 1/12 इंटू C12 कार्बन ऍटम. आता लक्ष द्या, आता पुढचा टॉपिक जो पुढच्या लेक्चर मध्ये पाहणार आहोत आपण, तुम्हाला सांगतो. या 1C12 कार्बन ऍटमचं आपण मास काढणार आहोत एकाचा. त्या एकाच्या मासला आपण डिवाइड करणार आहोत यानं, आणि डिवाइड केल्यावर उत्तर काय ते 1 AMU चं ते पाहणार आहोत पुढच्या लेक्चर मध्ये. पुढचं लेक्चर खूप इम्पॉर्टंट आहे, कारण याच्यावरून एका ऍटमचं मास कसं काढायचं ते समजते. कारण हे जर युनिट आपल्याला आलं 1/12 इंटू मास ऑफ C12 कार्बन ऍटमचं जर आपण मास काढलं, म्हणजे आपल्याला संपूर्ण पिरियडिक टेबल मधल्या एलिमेंटच्या ऍटमचं मास काढता येईल. म्हणून पुढचं लेक्चर मिस नका करू, एकदम खूप डीपली घेणार आहोत आपण ऍटॉमिक मासला, विथ नीट, विथ जेई. जेईच्या माध्यमातून सुद्धा आणि नीटच्या माध्यमातून सुद्धा हे खूप डीप जाणार आहे. त्या दिवशी टाइम कमी असल्या कारणाने तुम्हाला समजलं नसेल. आज पाहून घे जा, इथपर्यंत समजलं तर पुढचं समजते. आपला उद्याचा टॉपिक हा राहणार की हे स्टँडर्ड युनिट याचं मास कसं करायचं. म्हणजे 1 AMU म्हणजे न्यूमेरिकल मध्ये किती, 1 पॉइंट समथिंग, 2 पॉइंट समथिंग, 3 पॉइंट समथिंग किती येते. त्यासाठी मास ऑफ C कार्बन ऍटम तुम्हाला उद्या सांगणार किती आहे. मग त्याला 12 ने डिवाइड केलं की आपोआप आपलं उत्तर येते. अशा प्रकारे हा कन्सेप्ट ऍटॉमिक मासचा आज आपला झाला. आता उद्या आपण याच्याबद्दल थोडी ब्रीफली माहिती पाहू.